त्यात अमोल पहिला चेंडू अमोल्याचा पहिला चेंडू, परंतु पंचांचा इशारा होते. दोन हात लांब करून सांगतात राहुल मांजरेकर वाईट चेंडू आहे. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट फेकला गेलाय. एका बोनसच्या रूपाने अतिरिक्त धाव देखील मिळाले. संघाचं खातं उघडले गेले. पाडगरीन क्रिकेट संघ फणसू संघाचे सलामीचे फलंदाज पाहूया पुढील चेंडू फेकण्याचा सज्ज आहेत. आणि या ठिकाणी मला वाटतंय सामना तर केलाय. चेंडू जाईल का, परंतु चेंडू मात्र अडवला जातोय. एक नाही तर दोन धावा घेतल्या जात आहेत आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 3 धावा. काय असेल टार्गेट, कारण या टार्गेट देखील मोठं पाहावं लागेल. मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करावं लागेल. कारण आपण जर पाहिलं मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीने आदर्श क्रिकेट करंजाली संघाने एक 50 धावांचं टार्गेट देखील या ठिकाणी पूर्ण केलं होतं. त्या आदर्श क्रिकेट संघासमोर एक मोठं टार्गेट आता मात्र पाडगरीन क्रिकेट संघ फणसू संघाला उभं करून ठेवावं लागेल. ओहो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी अमोलकडून पाहायला मिळते. रोखून ठेवतोय. त्यानंतर पुढील सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. खेम माने क्रिकेट संघ फणसू या संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी संघनायकांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. पुढील चेंडू अमोल यांचा पाहूया. क्या बात आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला गती दिली जाते, परंतु चेंडू देखील अडवला जातो. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की हातातून चेंडू निसटला असता तर 2 धावा आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्या असत्या, परंतु 2 धावा या ठिकाणी अडून धरतात हे खेळाडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज असेल अमोलवरती देखील तेवढीच मोठी जबाबदारी असेल, कारण ज्या पद्धतीने आपल्याला सामना जिंकण्यासाठी रोखून ठेवावं लागेल मोठी धावसंख्येवरती. हो क्या बात आहे. अमोल सुंदर गोलंदाजी अमोलाची पाहतोय आपण. रोखून ठेवतोय. वारंवार सांगतोय की अनिल देखील जरा सांगतोय तू हेच चेंडू ठेव, कारण हे दोन्ही सख्खे बंधू ज्यावेळेस मैदानामध्ये दाखल झाले त्यावेळेस देखील एक वेगळा अनुभव या दोघांमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका. चेंडूवरती स्वतः फिल्डर होतोय. झेल घेतला जाईल का, परंतु झेल मात्र सुटलाय. हा सेमीफायनलचा झेल आहे. इथे क्षेत्ररक्षण देखील तेवढंच फार महत्वाचं आहे, कारण गोलंदाजी मात्र सुंदर करतोय अमोल, परंतु या ठिकाणी झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर देखील एक मोठं जीवदान दीपेशला मिळालं. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने पाडगरीन क्रिकेट संघ फणसू संघाची धावसंख्या होते 7 धावा. पुन्हा या ठिकाणी चेंडूवरती येतोय, तुटून पडतोय. चेंडू अडवला होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण चेंडू अडवलाय म्हणजे 2 धावा अडवल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण. 4 धावा नक्कीच मिळाल्या असताना, परंतु 2 धावा मात्र अडवण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाले ते खेळाडू. अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाडगरीन क्रिकेट संघ फणसू संघाची धावसंख्या होते 9 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय 9 धावा झालेल्या आहेत. आता पाहावं लागेल दुसरं षटक कोणावरती जबाबदारी दिली जाते आणि दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येईल, कारण एक उत्सुकता देखील लागलेली असते. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं आदर्श क्रिकेट संघामध्ये देखील एक नवीन खेळाडूंचा देखील भरणा आहे आणि एक मोठी धावसंख्या या ठिकाणी रोखून ठेवायचं असेल, कारण ज्या पद्धतीने अमोल्याने जी पहिली गोलंदाजी केली त्या पहिल्या गोलंदाजीवरती फक्त 9 धावा घेतल्या गेल्या. आता दुसरी गोलंदाजीवरती कोण येतंय हे देखील पाहावं लागेल आणि दुसरी गोलंदाजीवरती आलंय या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांचं मुळात मार्गदर्शन प्रत्येक स्पर्धेला आपल्याला लाभतं, असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळाचे युवाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक उत्तम समालोचक सन्माननीय मनीषजी लोंढे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. या शेवटच्या सेमीफायनल सामन्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, म्हणजे नक्कीच आपल्याला फायनलचा सामना त्यांच्या या समायोजन कक्षातून सर्वांना ऐकायची एक संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि या ठिकाणी आता मैदानामध्ये कोण दाखल झालेत? विजयजी टेमकर.
विजय टेमकर मला नेहमी मिळतात सायनला आम्ही जाताना, पण ते मला नेहमीच सांगतात माझी एकदा बॅटिंग बघायला. आता मी बॅटिंग बघायला तर आलेलो आहे, समालोचन कक्षामध्ये देखील दाखल झालेलो आहे. आता पाहावं लागेल विजय टेमकर हे काय मला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपला परफॉर्मन्स करून दाखवतात. नक्कीच त्यांची मी तारीफ करेन. खूप वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी त्यांची फलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन आले रोशन. परंतु या ठिकाणी आपण पाहतो रोशन यांनी चेंडू फेकलाय, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि वाईटच्या रूपाने आता एक धाव जोडली जाते एक्स्ट्रा धावच्या रूपाने, आणि या एक धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 10 धावा. पुढील चेंडू रोशन यांचा. हो पाहूया, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. क्या बात आहे, सुंदर फटका होता. एक धाव घेतली आहे, 2 धावा देखील पूर्ण केल्यात. ते सांगते थांबता मला स्ट्राईक मिळू दे. माझ्याकडे जर स्ट्राईक राहिली ना तर मी नक्कीच माझ्या बॅटमधून या ठिकाणी एक मोठा फटका नक्कीच खेळेन. हे नक्कीच ते वारंवार सांगतायत. स्ट्राईक मला वाटतं त्यांनाच भेटली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने त्यांना फटका पाहिला ना मी, नक्कीच एक तरी फटका आपल्याला बाहेर येईल आणि आपल्या या ठिकाणी आपल्या संघासाठी महत्वाची ते कामगिरी बजावतात. पुढील चेंडू पाहूया. पुढील चेंडू फेकतायत रोशन. हो हो, पुन्हा या ठिकाणी चेंडू फिरकावला. पुढील चेंडू येतो हातामध्ये आणि घेतो एक मोठा झेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अमोल यांच्याकडून, आणि एक झेल बाल झाल्यानंतर देखील मला वाटतं थोडीशी मंदावलेली धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाटगरी देवी क्रिकेट क्लब फणसू संघाची थोडीशी मंदावलेली धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या होते फक्त 12 धावा. फक्त 12 धावा झालेल्या आहेत. आणि आता पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुशांत. विजयजी टीम सुंदर या ठिकाणी मला वाटलं माझ्या इकडे फटका येईल असं वाटलं होतं, परंतु सुंदर या ठिकाणी आपण फलंदाजी केली. पाहूया आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, आणि आता मला वाटतं गोलंदाजांवरती देखील तेवढीच जबाबदारीने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. रोखून नक्कीच तर ठेवलेलं आहे. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या उभी केली जाईल, परंतु या ठिकाणी मोठी धावसंख्यावरती रोखून ठेवलंय मात्र नक्की. पुन्हा एकदा सज्ज आहे, प्लेस केलाय, चेंडूला गती दिली आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव घेतले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या मिळवून ठेवली ती फक्त 13 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि धावसंख्या झाली 13 धावा. अजून आपल्याला शेवटचा एक सामना खेळायचा, तो म्हणजेच फायनलचा सामना खेळायचा आहे. पहिला फायनल या सामन्यामध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये धडक मारून पुढे आलेला संघ आहे उन्नवरे फायटर्स. हा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता दुसरी सेमीफायनल सामना पाटगरीन देवी क्रिकेट क्लब फणसू वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाली. या संघामध्ये जो संघ विजय होईल तो फायनलमध्ये येणार आहे. त्यामुळे महत्त्वाची लढत या पुढील फायनलमध्ये आपण पाहणार आहोत. चला सामना चालू ठेवायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज वरती आहे रोशन. पाहूया रोशन सुंदर गोलंदाजी करतोय, रोखून ठेवतोय तो नक्की, कारण या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने सुंदर गोलंदाजी केली होती अमोल्याने, त्या गोलंदाजीला तोडीस तोड नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली रोशन यांची. नक्कीच रोखून ठेवले. 9 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, परंतु आता मात्र फक्त 4 धावा दिल्या गेल्यात. हो पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू आहे, आणि आता शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. शेवटचा चेंडू फक्त फेकायचा आहे आणि धावसंख्या पोहोचले 14 धावांवरती. 14 धावा झालेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू फेकतोय रोशन यांचा. पुढील चेंडू. हो हो, मोठा फटका हवेमध्ये. चेंडू तो स्वतः येतोय. अमोल झेल घेईल का? आणि झेल देखील घेतलाय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय, आणि या झेल घेतल्यानंतर या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय. सामना समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 14 धावा. या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये 14 धावा या ठिकाणी केल्या. 15 धावांचं आव्हान उभं करून ठेवलंय. आदर्श क्रिकेट संघ करंजाली संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. अशी ही मोठी लढत आजच्या संजीवनी चषक 2026 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्याला मैदानाच्या बाहेर लवकरात लवकर आपण यायचं आहे. आणि मी पाटगरीन देवी क्रिकेट क्लब फणसू बी या सर्व सर्वांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवण्याची विनंती करतो.
आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित निकमवाडचे विनोदजी निकम सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर आमच्या मंडळाच्या वतीनं मी अनंतजी हुके साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सत्कार करायचा आहे. विनोदजी निकम यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करतोय आणि सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. आता दुसरी सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय. पाडकरीन क्रिकेट क्लब फणसू यांनी प्रथम या ठिकाणी फलंदाजी केली आणि फलंदाजी केल्यानंतर एक मोठं टार्गेट म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर एक 15 धावांचं टार्गेट आहे. 14 धावा केलेल्या आहेत. 15 टू विन 15 धावांचं आव्हान उभं करून ठेवलं आहे. आता पाहावं लागेल प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा संघ म्हणून ओळखला जातो. आदर्श क्रिकेट संघ करंजली संघ या संघाला जर आपण टार्गेट जर एक कमीत कमी एक 25 रनाचं जरी टार्गेट हवं होतं, परंतु ठीक आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिली ना गोलंदाजी सुंदर गोलंदाजी केली होती आदर्श क्रिकेट संघ करंजली संघाने आणि रोखून ठेवलं गेलं. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाडकरीन देवी क्रिकेट क्लब फणसू संघाला देखील रोखून ठेवावं लागेल. कारण ही सलामीची जोडी फार महत्त्वाची आहे. कारण एका बाजूला अनिल डिंगनकर तर दुसऱ्या बाजूला अमोल डिंगनकर हे दोन फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये दाखल होतात त्यावेळी एक मॅच खेचून आणण्याची एक ताकद या दोन खेळांमध्ये तेवढीच महत्त्वाची आहे. 50 धावांचं आव्हान ज्यावेळी उभं केलं मागील सामन्यामध्ये ते आव्हान देखील संपुष्टात आणले होते या सलामी जोडीने. चला या ठिकाणी प्रथम गोलंदाजी कोणावरती जबाबदारी दिली जाते हे देखील पाहावं लागेल आणि मोठं प्रथम गोलंदाजी येईल मला वाटतं दीपेशच येईल आणि ती जबाबदारी नक्कीच या ठिकाणी पूर्ण करेल. क्षेत्ररक्षण सुजून झालेलं आहे. आता प्रथम गोलंदाजीवरती येतोय स्वतः दीपेश. एक महत्त्वाची गोलंदाजी करावी लागेल दीपेशला आणि एक मोठी जबाबदारी देखील असेल कारण 12 चेंडूंमध्ये एक मोठं आव्हान नाही आहे. 15 धावांचं आव्हान आहे. सरासरी 7.5च्या रन रेटने या ठिकाणी खेळावं लागेल आणि नक्कीच हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी आपल्याला फायनलमध्ये जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील हे दोन्ही बंधू. एका बाजूला अनिल डिंगनकर तर दुसऱ्या बाजूला अमोल डिंगनकर. 12 चेंडू 15 धावांची गरज अशी ही मोठी लढत आजच्या संजीवनी चषक 2026 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. NTC स्पोर्ट दर्शनजी मात्रे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घरी बसल्या देखील आपण पाहणारे सर्व चाहते वर्ग आहेत. तर नक्कीच या शेवटच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तो अंतिम सामना थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल. या पुढील चेंडू या अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी महत्त्वाची होत असलेली ही दुसरी लढत दुसरा सेमीफायनल सामना. पहिला चेंडू दीपेश याचा न समजला चेंडू निर्धाव फेकला जातोय. अनिल डिंगनकर स्ट्राईक वरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिला तर निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. जरा थोडंसं लक्ष देखील आपण द्यायचं आहे. चला या ठिकाणी आपण पाहतोय की शेवटचा सामना आहे. अगदी वेळेत या ठिकाणी आपल्याला सुरू करायचा आहे फायनलचा सामना. त्यामुळे हा सामना जेवढा लवकरात लवकर संपेल तर नक्कीच फायनलचा सामना अगदी सूर्यास्त होण्या अगोदर या ठिकाणी संपन्न होईल. कारण त्यानंतर देखील आपल्याला अजूनही मान्यवरांचा सत्कार समारंभ होईल. बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू
दीपेशचा या ठिकाणी फेकलाय अनिलसाठी, परंतु पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय. चेंडू अडवला गेला अनिलकडून, परंतु एकही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू, पुढील चेंडू महत्त्वाचे असतील दीपेशचे आणि ते देखील खेळण्यासाठी सज्ज राहील ते अनिल आणि अमोल. हो, मोठा फटका होता, परंतु त्या पद्धतीने जर फटका खेळला, एक धाव तर नक्कीच घेतली आहे, परंतु एक नाही तर 2 धावा घेतल्यात. महत्वपूर्ण 2 धावा या ठिकाणी घेतल्यात. एक धाव जोडली जाते कारण धावसंख्या कमी आहे. नक्कीच एक मोठं प्रेशर दडपण या ठिकाणी पाहायला मिळते दीपेशवरती. जर मोठी धावसंख्या असती तर नक्कीच गोलंदाजांना या ठिकाणी वेगळं दडपण आलं नसतं, परंतु धावसंख्या मात्र कमी असल्यामुळे नक्कीच गोलंदाजांना या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी कोणतेही घाई गोंधळ न करता एक धाव जोडतोय. एक नाही तर 2 धावा जोडतायत. क्या बात आहे, सुंदर रन बिटवीन द विकेट पाहतोय अनिल आणि अमोल कडून. सुंदर रन, परंतु तोपर्यंत या ठिकाणी धावचीत होतोय आणि बाद होतोय अमोल. पहिला या ठिकाणी गडी बाद झालाय. मोठा या ठिकाणी झटका आपण पाहिला, कारण ही सलामीची जोडी ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये खेळत असताना सुंदर या ठिकाणी पार्टनरशिप केली होती, त्या सलामीच्या जोडीला माघारी पळवण्याचं काम एक महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी दीपेश यांनी पार पाडली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज आहे रोशन. काय लिहिलं? संजीवनी युवक हितवर्धक महिला मंडळ मुंबई यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं या ठिकाणी रोख पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण महिला मंडळ यांचं स्वागत करूया. त्यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि महिला मंडळ यांची देखील या ठिकाणी उपस्थिती देखील फार महत्त्वाची आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पाहूया पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल दीपेश. स्ट्राईक वरती पोहोचलाय अनिल. एक गडी बाद झालाय. आता पारडं कोणाचं जड झालंय पाहावं लागेल पुढील चेंडूवरती. हो, आता दीपेशाची दिशा मात्र चुकले. चेंडू गेलाय वाईटच्या रूपाने. पंचांचा इशारा होतोय वाईट चेंडू. एक एक्स्ट्रा बोनस पॉईंट या ठिकाणी रोखून ठेवावं लागेल दीपेशला, कारण आपली धावसंख्या फार कमी आहे आणि या धावसंख्या कमी असताना एक्स्ट्रा धाव देणं हे फार या ठिकाणी कठीण काम आपण करू शकतो. हो, क्या बात आहे, याला म्हणतात चतुराई. खरं आता जर आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती देखील अनिल आणि एकदम शांत संयमी खेळी केली होती आणि आता चेंडू फक्त पुश केलाय. चेंडू पाठीमागे ढकललाय आणि मिळाली इथे 4 धावा. मोठा फटका आलाय. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 8 धावा. 8 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तर दीपेशाचे पाहूया. या निर्धाव चेंडू फेकावे लागतील दीपेशाला, परंतु या ठिकाणी पूल केलाय. सुंदर या ठिकाणी पाहिले आपण प्लेस केला. 1 धाव नाही की 2 धावा देखील पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट. क्या बात आहे. 1 धाव नाही तर 2 धावा जोडतोय अनिल. त्याला 7 महत्वपूर्ण देतोय तो रोशन आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचते 10 धावा. 10 धावा झालेल्या आहेत. मी मागाशीच सांगितलं होतं मागेला ह्यालाच की कमीत कमी या ठिकाणी 25+ धावसंख्येचं या ठिकाणी आव्हान उभं करून ठेवावं लागेल आदर्श क्रिकेट संघासमोर. आता मात्र मोठा फटका होता. हवेमध्ये चेंडू स्वतः दीपेश येतोय चेंडूवरती आणि घेतला एक मोठा झेल. झेल कोणाचा घेतलाय तर अनिल लिंगणकरचा झेल घेतलाय. बाद झालाय अनिल आणि या ठिकाणी पहिलं षटक देखील समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदर्श क्रिकेट संघ करंजली संघाची धावसंख्या होते 10 धावा. शेवटचे 6 चेंडू समीकरण आले 6 चेंडू 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. पाहूया कोणावरती जबाबदारी दिली जाईल पुढील षटकाची आणि दुसरं षटक घेऊन येतोय शशिकांत. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जर अजून या ठिकाणी वाढीव असती तर नक्कीच एक सामना वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता, परंतु धावसंख्या नक्कीच या ठिकाणी कमतरता भासली. 15 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर देखील या ठिकाणी उत्सुकता असेल जिंकण्याची ते आहे आदर्श क्रिकेट संघ करंजली संघाच्या बाजूने. परंतु या ठिकाणी नक्कीच गोलंदाजीने जर मॅच काढली तर मॅच विनर म्हणजे एक मोठं एक चमकण्याचं या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल गोलंदाजाचा. पाहूया पुढे चेंडू फेकतोय
या ठिकाणी सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू फेकतोय. मॅच मला वाटतं शेवटच्या चेंडूपर्यंत आणून ठेवतात का. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती रोशन आहे. या ठिकाणी मोठा फटका केला रोशनने, 1 धाव घेतली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होतात का. आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावा देखील पूर्ण. सुंदर पेटविंद विकेट या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेतल्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या पोहोचते 12 धावा. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. फायनलच्या सामन्यामध्ये जाण्यासाठी ही मोठी लढत आपण पाहतोय. शेवटच्या सामन्यामध्ये जाण्यासाठी या मानाच्या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल यासाठी होत असलेली ही अटापिटा आपण पाहतोय. महत्वाची लढत आपण पाहतोय. दुसरी सेमीफायनल सामना या ठिकाणी आपण पाहतोय. क्या बात आहे. सामना अजून संपलेला नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. मिस करतोय चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचे मला वाटते 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावा. अजूनही आत्मविश्वास सांगतोय गोलंदाजाचा की होय मी अजूनही सामना हरलेलो नाहीये. मला सामना जिंकायचा आहे. हो या ठिकाणी फलंदाज देखील सांगतोय की मला सामना संपवायचा आहे. आणि या ठिकाणी सामना संपवलाय आणि विजय प्राप्त केलाय आदर्श क्रिकेट संघ करंजाली संघ यांनी त्या फायनल मध्ये प्रवेश केलाय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आदर्श क्रिकेट संघ करंजाली. आणि पराजित संघ आहे पाटगरीन क्रिकेट क्लब फलसू. जोरदार टाळ्याने स्वागत करूया कारण शेवटचा सामना या ठिकाणी होतोय. फायनलचा सामना या ठिकाणी होतोय. दोन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. फायनलचा सामना या ठिकाणी थोड्याच वेळात संपूर्ण होईल. तोपर्यंत या ठिकाणी नाणेफेकीसाठी लगेच या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. उन्नवरे फायटर संघ वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाली संघ.